तर फायनली मित्रांनो आम्ही तुळापूर येथील संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आहे. आता अजून एक ठिकाणी म्हणजे वडू तुळापूरपासून अवघ्या काय 3-4 किलोमीटरच्या अंतरावर वडू एक गाव आहे. त्या ठिकाणी सुद्धा संभाजी महाराजांची समाधी आहे. तर त्या तुळापूरवरून वडूकडे जाताना एक मध्ये ब्रिज लागतो, नदी लागती. तर त्या नदीवर सध्या आम्ही आहोत. नदीमध्ये पाणी थोडंच आहे. जो त्रिवेणी संगम जो तुळापूरमध्ये झालेला दिसतो, त्या तिन्ही नद्या जिथं एकत्र होतात त्या नद्या पुढं एक होऊन पुढं उजनी धरणाला मिळतात. तर ती ही एक नदी आहे. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागचा हा संपूर्ण भाग हा जुना ब्रिज आहे. आणि ह्या ब्रिजच्या पाठीमागं अजून एक ब्रिज तयार झाला, ऑलमोस्ट 80% ब्रिज तयार झालेला आहे. त्याच्यानंतर तो डायरेक्ट कनेक्ट होणार आहे. चला आपण पुढं बघूया वडूची समाधी. तर फायनली मित्रांनो, आज आम्ही अतिशय महत्त्वाची 2 ठिकाणं मामाने आणि मी कंप्लीट केलेली आहे. तर त्याच्यामध्ये म्हणजे आत्तापर्यंत जेवढं फिरलो, जेवढ्या महाराष्ट्रामध्ये फिरलो त्या संपूर्ण ठिकाणांपैकी म्हणजे आपलं तुळापूर आहे आणि वडू या ठिकाणी जे आपल्या धर्मवीर संभाजी महाराजांचे समाधी आहेत त्यांचं दर्शन घेताना जो मनाला आनंद झाला, त्यांना पाहू शकलो नाही परंतु त्यांच्या समाधीचं दर्शन घेऊ शकलो, ह्याच्यात आम्ही आमचं भाग्य मानतो. त्यामुळं आजचा हा दिवस खरंच आमचा सत्कारमी लागला. स्मारकाच्या बाजूनी अतिशय सुंदर असं आहे ना दगडी बांधकाम केलेलं आहे, जे आपण किल्ल्यावरती गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ह्याला तटबंदी म्हणतात आणि बुरुज म्हणतात. म्हणजे ह्याला कम्प्लिटली किल्ल्याचं स्वरूप दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता. चौथी गेली काय? चौथी नंतर करतो ठेवू काय? माझ्या समोर धाकलं धनिक छत्रपती संभाजी महाराजांचं या ठिकाणी सुंदर असा स्मारक या ठिकाणी आहे. तर आम्ही आज सगळ्या गोष्टी फिरून झाल्या, परंतु मेन जे आपला महाराष्ट्राचं आराध्य दैवत आपण म्हटलं जातं अशा छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांचे समाधीचं दर्शन मी आत्तापर्यंत घेतलं नव्हतं. तर ते आज मी घेतलेलं आहे. तर तुम्हीसुद्धा कधी आळंदी एरियामध्ये आला तर ह्या ठिकाणी येऊन समाधीचं दर्शन घ्या. तुम्ही वडू येथील धर्मवीर संभाजी महाराजांच्या समाधीच्या लेफ्ट साईडला आल्यानंतर एक सभागृह आहे. त्या सभागृहामध्ये या ठिकाणी पुन्हा मूर्ती ठेवण्यात आलेली आहे. अतिशय सुंदर असं मोठं सभागृह आहे हे. बहुतेक हे महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात असावं, कारण बाहेर एक प्रेस नोट लिहिलेली की ह्या सभागृहामध्ये कोणत्याही प्रकारचा कोणताही कार्यक्रम परमिशनशिवाय घेता येणार नाही. ते सुंदर पद्धतीचं सभागृह या ठिकाणी मांडलेलं आहे.
त्यांची बी समोर आम्हाला कसं आहे कवी कलशांचं समाधी, त्यांची समाधी नसेल ना काका? अहो, त्यांनी औरंगजेबाला काय सांगितलं की माझ्या मित्राला तुम्ही जे करणार आहात ते त्याच्या आधी मला द्या शिक्षा. मृत्यूला सामोर गेले त्यांच्यासाठी, महाराजांचे मित्र म्हणून स्वतः पहिले त्यांच्या संगती असताना त्या मरण पत्करलं. औरंगजेबाला सांगू म्हणले मला पहिलं मरण द्या त्यांच्या आधी. असे मित्र भेटणे काय फायनली आम्ही आज आपले धाकलं धनी म्हणून ओळखले जाणारे आमचे महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळी आम्ही आलेलो. तर ह्या ठिकाणी बघितल्यानंतर समोर एक संगमेश्वराचं मंदिर आहे, पाठीमागं तुम्ही बघताय त्यांची एक समाधी आहे आणि त्याच्या पाठीमागच्या साईडला जो त्यांचा 3 नद्यांचा संगम आहे तो पाठीमागच्या बाजूला दिसतो. पुन्हा येईल भामा इंद्रायणी भामा इकडून इंद्रायणीला मिळाली त्रिवेणी. पाय पड असं